हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थेरी ऑफ स्ट्रक्चर. तर थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपण लास्ट लेक्चरला युनिट नंबर 1 स्टार्ट केलेलं होतं बाळांनो. युनिट नंबर 1 आहे बाळांनो आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन. लास्ट लेक्चरला आपण स्लोप आणि डिफ्लेक्शनचे कन्सेप्ट क्लिअर केलेले होते. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत या युनिटमध्ये, रेडियस ऑफ कर्वेचर. तर रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखादा बीम बेंड होतो ना मुलांनो, तेव्हा बेंड झाल्यावर तो कोणत्या शेपमध्ये बेंड होतो? तर कर्वी शेप मध्ये बेंड होतो. मग आता कर्व आला म्हणजे त्या ठिकाणी रेडियस आला. मग कर्वी शेप मध्ये जो बीम बेंड झाला त्या कर्वचा रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. मग रेडियस ऑफ कर्वेचर हा डिफ्लेक्ट झालेल्या बीम करता वापरला जाणारा कन्सेप्ट आहे. असा कन्सेप्ट जो डिफ्लेक्ट झालेल्या बीम साठी वापरला जातो. ओके. मग रेडियस ऑफ कर्वेचर इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. Radius of curvature of deflected beam due to the bending can be determined from the flexural formula. आता रेडियस ऑफ कर्वेचर जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम या सब्जेक्ट मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता. तो फॉर्म्युला होता बाळांनो फ्लेक्झरल फॉर्म्युला. तर फ्लेक्झरल फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण काय करू शकतो? तर आपण रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करू शकतो डिफ्लेक्ट झालेल्या बीम साठी. चला मग मुलांनो पाहूयात तो फॉर्म्युला आणि तो कन्सेप्ट. बघा मुलांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बीम असा होता अगोदर. म्हणजे जेव्हा लोडिंग केलेलं नव्हतं तेव्हा बीम हा परफेक्टली स्ट्रेट होता. आणि लोडिंग केल्यानंतर बीम खालच्या बाजूला बेंड झाला म्हणजे हा झाला पहा असा बीम. म्हणजे बीम जेव्हा बेंड झाला तेव्हा त्याचा शेप कसा झाला? कर्वी शेप. म्हणजे बीम जेव्हा बेंड होतो, बीम जेव्हा डिफ्लेक्ट होतो तेव्हा त्याचा शेप असा कर्व होतो, कर्व. आणि जेव्हा बीम कर्वी शेप मध्ये डिफ्लेक्ट होतो तेव्हा त्याला काहीतरी रेडियस असतो. जसं हा एक कर्व आहे, या कर्वला काहीतरी रेडियस असेल ना. मग ह्या कर्वचा हा रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. दिस इज द रेडियस फॉर धिस कर्वेचर. मग रेडियस ऑफ कर्वेचर फॉर द डिफ्लेक्टेड बीम is denoted by capital R. मग रेडियस ऑफ कर्वेचर आपण कसा फाइंड आउट करतो? कॅपिटल आर ने. मग चला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करण्याकरता आपण सॉम मध्ये एक फॉर्म्युला वापरत होतो ज्याचं नाव होतं बाळांनो फ्लेक्झरल फॉर्म्युला. आणि फ्लेक्झरल फॉर्म्युला काय सांगतो? M/I आणि E/R. दिस इज द फ्लेक्झरल फॉर्म्युला टू फाइंड आउट दिस रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरला फाइंड आउट करण्याकरता आपण फ्लेक्झरल फॉर्म्युला यूज करतो. मग मला आर चा फॉर्म्युला हवाय ना. मग आर इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. ई हा जसाच्या तसा. आय हा इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. एम हा इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड. मग बाळांनो आर चा फॉर्म्युला आला आर इज इक्वल टू EI/M. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर, ई म्हणजे इलॅस्टिसिटी मॉड्युलस किंवा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे ई. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द गिवन बीम सेक्शन, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एम म्हणजे मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. तुमचा बीम किती मोमेंटला रेजिस्ट करतो त्याला म्हणतात एम, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया आय. आणि ई म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस. आणि आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. मग रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला झाला EI/M. आता मला सांगा यात काय डाऊट आहे का बाळांनो? समजला का मग रेडियस ऑफ कर्वेचरचा कन्सेप्ट? आणि ते याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मग लक्षात ठेवा जेव्हा कुठलाही बीम हा डिफ्लेक्ट होतो, डिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याचा शेप असा कर्वी शेप होतो. या कर्वी शेपला काहीतरी रेडियस असतो, त्याला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर इज डिनोटेड बाय आय. टू फाइंड आउट द रेडियस ऑफ कर्वेचर, कुठल्याही बीमचा रेडियस ऑफ कर्वेचर जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण वापरतो फ्लेक्झरल फॉर्म्युला M/I E/R. आर डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय, आय डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय, एम मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. आर चा फॉर्म्युला झाला EI/M. प्रत्येक टर्मचं मिनिंग तुम्हाला लिहायचं एक्झामला. आर फॉर रेडियस ऑफ कर्वेचर,
ई फॉर यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आय म्हणजे काय बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि एम म्हणजे मोमेंट ऑफ रेझिस्टन्स. हे एवढं तुम्हाला एक्झामला लिहायचंय बरं बाळांनो, एक्झामला येतं तेच मी या ठिकाणी लिहिलेले बघा. मग रेडियस ऑफ कर्वेचर साठी आपले जनरल फॉर्म्युला वापरला. आर इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय केलं, EI अपॉन एम, आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग. एम म्हणजे बेंडिंग मोमेंट, बेंडिंग मोमेंट म्हणजे मोमेंट ऑफ रेझिस्टन्स. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. दिस इज द फॉर्म्युला युज्ड फॉर रेडियस ऑफ कर्वेचर. हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे, तेव्हा याचा स्क्रीनशॉट घ्या. चला बाळांनो, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण रेडियस ऑफ कर्वेचर हा कन्सेप्ट पाहिला. आता नेक्स्ट कन्सेप्ट येतो बाळांनो, स्टिफनेस ऑफ बीम. बीमची स्टिफनेस. जेव्हा आपण रेडियस ऑफ कर्वेचर हा कन्सेप्ट पाहिला, तेव्हा आपण बीमची इलॅस्टिसिटी पाहिली, की बीम किती इलॅस्टिक आहे. बीम जितका जास्त इलॅस्टिक असेल तेवढा रेडियस ऑफ कर्वेचर जास्त असेल, बरोबर ना. जेवढी बीमची इलॅस्टिसिटी जास्त, तेवढा बीमचा रेडियस ऑफ कर्वेचर जास्त. आता बीमचं मटेरियल कधी कधी स्टिफ असतं. स्टिफ म्हणजे काय, कडक. स्टिफनेस म्हणजे असा पार्ट जो बीमला बेंड होऊ देत नाही. बीमचा मटेरियलचा असा फॅक्टर जो बीमला बेंड होऊ देत नाही, त्याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. बघा, स्टिफनेस ऑफ द बीम और बेंडिंग स्टिफनेस इज द रेजिस्टन्स टू मेंबर और अ बीम अगेन्स्ट डिफॉर्मेशन. बीमवर किती लोड अप्लाय झाला तरी बीमच्या मटेरियलचा हा फॅक्टर जो बीमला बेंड होऊ देत नाही, त्याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. मग बीमची स्टिफनेस जितकी जास्त तितका बीम कमी बेंड होतो. म्हणजे बीमला बेंडिंग होण्यापासून थांबवणारा जो फॅक्टर आहे, जो बीमला बेंड होऊ देत नाही अंडर लोडिंग कंडिशन, त्या फॅक्टरला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. कळालं? मग स्टिफनेस ऑफ द बीम, स्टिफनेस ऑफ द बीम इज द रेजिस्टन्स टू बेंडिंग ऑफ द बीम. रेजिस्टन्स अगेन्स्ट बेंडिंग ऑफ द बीम. बीमला बेंड होऊ न देणारा जो फॅक्टर आहे त्याला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. हा बीमला बेंड होऊ देत नाही. थोडक्यात बीमचा कडकपणा, की जरी बीमवर लोड अप्लाय केला तरी बीमला बेंड होऊ न देणारा जो फॅक्टर आहे त्याला म्हणतात बाळांनो स्टिफनेस ऑफ द बीम. द फॅक्टर विच रेजिस्ट बेंडिंग ऑफ द बीम अंडर लोडिंग कंडिशन. बीमवर जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा तो फॅक्टर बीमला बेंड होऊ देत नाही, त्या फॅक्टरला म्हणतात स्टिफनेस ऑफ द बीम. मग तुम्ही म्हणले सर बीमची स्टिफनेस कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे? इलॅस्टिसिटी मॉड्युलस. बीमचं मटेरियल किती इलॅस्टिक आहे, जेवढी इलॅस्टिसिटी जास्त तेवढी स्टिफनेस कमी. एखादं मटेरियल जर इलॅस्टिक असेल तर ते लवकर बेंड होतं, आणि एखादं मटेरियल जर कमी इलॅस्टिक आहे तर ते लवकर बेंड होत नाही. आता फॉर एक्झाम्पल एक मटेरियल आहे, याला मी असं बेंड करायचा प्रयत्न केला तर बेंड होत नाही, म्हणजे याची इलॅस्टिसिटी कमी आणि स्टिफनेस जास्त आहे. द एरिया ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बीम. लक्षात ठेवा, जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त तेवढा स्टिफनेस जास्त. फॉर एक्झाम्पल हे दोन मटेरियल तुमच्या समोर आहे, याची थिकनेस कमी आहे म्हणजे याचा डायमीटर कमी आहे आणि याचा डायमीटर जास्त आहे. मग सांगा कोणाची स्टिफनेस जास्त आहे? ज्याचा डायमीटर जास्त आहे, ज्याची थिकनेस जास्त आहे, किंवा ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे. जेवढा जास्त क्रॉस सेक्शनल एरिया तेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि जेवढा जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढा जास्त स्टिफनेस. कळालं? या दोघांमध्ये कोण बेंड होईल मग लवकर लोड दिल्यावर? हा लवकर बेंड होईल याच्यापेक्षा. थोडक्यात काय बाळांनो, की स्टिफनेस ऑफ द बीम इज डिपेंड अपॉन एरिया ऑफ द बीम किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बीम. लेंथ ऑफ बीम. बीमची लांबी जेवढी जास्त तेवढा स्टिफनेस कमी, कारण जास्त लांब व लचक वस्तू असली, जितकी लांबी वाढेल, जितकी लेंथ वाढेल, तितका स्टिफनेस कमी होतो, तेवढ्या लवकर ती वस्तू बेंड होते. पहा तुम्ही, छोटी गोष्ट असेल तर लवकर बेंड होत नाही. कळतंय का तुम्हाला? छोटी गोष्ट असेल कमी लांबीची तर ती लवकर बेंड होत नाही, पण जास्त लांब लचक वस्तू असेल तर ती लवकर बेंड होते. म्हणून बीमच्या लेंथवर डिपेंड आहे स्टिफनेस ऑफ द बीम. बाउंड्री कंडिशन ऑफ द बीम. बीमच्या बाउंड्री कंडिशन काय?
म्हणजे बीमच्या एंडिंगला तुम्ही कोणत्या बाउंड्री कंडिशन प्रोव्हाइड केल्या? बीमच्या एंडिंगला तुम्ही सिंपल सपोर्ट लावला, रोलर सपोर्ट लावला, हिंज सपोर्ट लावला की फिक्स सपोर्ट लावला? म्हणजे बीमच्या बाउंड्री कंडिशनवर डिपेंड आहे बीमची स्टिफनेस. फिक्स बीम असेल ना, फिक्स बीम, तर त्याची स्टिफनेस जास्त असते, त्या ठिकाणी तो लवकर बेंड होत नाही. मग फिक्स बीम असेल तर मग लक्षात ठेवा, हे 4 फॅक्टर आहे जे बीमच्या स्टिफनेसवर अफेक्ट करतात. इलॅस्टिसिटी मॉड्युलस ऑफ द बीम, परत मोमेंट ऑफ इनर्शिया, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बीम, लेंथ ऑफ द बीम, बीमची लेंथ, आणि बाउंड्री कंडिशन ऑफ द बीम. हे 4 फॅक्टर आहे ज्यामुळे बीमचा स्टिफनेस कमी जास्त होतो. कळालं स्टिफनेस ऑफ द बीम? आता बाळांनो आपण पुढचा कन्सेप्ट पाहतोय, रिलेशन अमंग बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन, रेडियस ऑफ कर्वेचर. आतापर्यंत आपण काय काय कन्सेप्ट पाहिले बाळांनो, तुम्ही पहा बरं का. पहिला कन्सेप्ट पाहिला होता डिफ्लेक्शन, दुसरा कन्सेप्ट पाहिला स्लोप, तिसरा कन्सेप्ट पाहिला रेडियस ऑफ कर्वेचर, चौथा कन्सेप्ट पाहिला बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट म्हणजे एम पाहिला ना आपण. बेंडिंग मोमेंट म्हणजे बीमला बेंड करणारं मोमेंट, बेंडिंग मोमेंट. या सगळ्यांना आपल्याला एका फॉर्म्युल्यात लिहायला 4 मार्क आहेत. याला म्हणतात रिलेशन अमंग डिफ्लेक्शन वाय, स्लोप थिटा, बेंडिंग मोमेंट एम अँड रेडियस ऑफ कर्वेचर आर. हे 4 जण एकाच फॉर्म्युल्यामध्ये लिहिले का त्यांचं रिलेशन त्या ठिकाणी येतं. आता आपल्याला अकॉर्डिंग टू केस स्कीम याचं डेरिव्हेशन नाही. आता याचं डेरिव्हेशन नाही आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला इथं. फॉर्म्युला लिहिल्यानंतर प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायला विसरायचं नाही. मग चला पाहूया रिलेशन अमंग ई, आय, एम आणि वाय यांचं रिलेशन पाहू एका फॉर्म्युल्यात. त्यासाठी इथं एक डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. याच्यावरच पुढचे सगळे प्रॉब्लेम्स आपले डिपेंड आहेत. आणि मेन म्हणजे हे रिलेशन एक्झामला 7 ते 8 वेळेस आलेले. अति महत्वाचं एवढं, हे जे स्लाइड आहे खूपच महत्वाची आहे एक्झामसाठी. मग फॉर्म्युला आहे EI d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m, वेअर ई म्हणजे काय रे बाळांनो? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, बीमच्या मटेरियलची इलॅस्टिसिटी मॉड्युलस म्हणजे ई. आय म्हणजे काय? बीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया, बीमचा क्रॉस सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय. वाय म्हणजे काय रे? वाय म्हणजे डिफ्लेक्शन. एम म्हणजे काय रे? एम म्हणजे बेंडिंग मोमेंट, बीमला बेंड करणारं मोमेंट, बेंडिंग मोमेंट. तुम्ही म्हणले सर याच्यात थिटा नाही आला. थिटा आलाय. कसा आला? dy/dx म्हणजे थिटा असतो. म्हणजे dy/dx हे जे घेतलं याच्या स्वरूपात आलेला आहे स्लोप. मग स्लोप आला, डिफ्लेक्शन वाय आलं, ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आलं, मोमेंट ऑफ इनर्शिया आय आलं, बेंडिंग मोमेंट एम आलं. या सगळ्यांना एकाच फॉर्म्युल्यात टाकलं तेव्हा त्यांचं रिलेशन मिळालं. मग काय रिलेशन आहे? EI d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन. हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे जे हे शो करतं या सगळ्यांचं रिलेशन काय. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डिफ्लेक्शन कर्व. हा जो डिफ्लेक्शन कर्व होता ना आपला बीमचा, कोणता डिफ्लेक्शन कर्व? हे बघा, हा जो डिफ्लेक्शन कर्व आहे, ह्या डिफ्लेक्शन कर्वचं इक्वेशन म्हणजे आता दाखवलं ते डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन त्या डिफ्लेक्शन कर्वला काय करतं? रिप्रेझेंट करतं. म्हणजे कर्वला मी मगाशी कसं शो केलं? इकडे बघा, हा कर्व आहे, या कर्वला शो केलं मी ग्राफिकली. इथं शो करताना काय यूज केला मी? ग्राफ शो केला, म्हणजे फिगर शो केली. म्हणजे बीमला डिफ्लेक्टेड शेप मध्ये जेव्हा मला दाखवायचं होतं, रिप्रेझेंट करायचं होतं, तेव्हा मी इथं डायग्राम ड्रॉ केली. आणि हेच जेव्हा मला फॉर्म्युल्याच्या स्वरूपात शो करायचं होतं तेव्हा ते असं शो केलं. पहा, हे फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये मी शो केलेलं आहे. हा फॉर्म्युला आहे. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डिफ्लेक्शन कर्व. डिफ्लेक्शन कर्वचं हे काय आहे? एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. एम म्हणजे बेंडिंग मोमेंट आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ई म्हणजे इलॅस्टिसिटी मॉड्युलस आहे, वाय म्हणजे डिफ्लेक्शन आहे, dy/dx म्हणजे स्लोप आहे. आता मला सांगा हे रिलेशन समजलं का? खूप जास्त वेळा एक्झामला आलंय तेव्हा याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो.
ओके, आता बाळांनो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत डबल इंटिग्रेशन मेथड आणि त्यावरील प्रॉब्लेम्स. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके स्टुडंट्स, बाय.